उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोन्याच्या चमच्यावरून चांगली जुगलबंदी रंगली। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एनडी पाटील विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते दोघेही बोलत होते। आपण एका सर्वसामान्य घरामध्ये जन्मलो असून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। याला अजित पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय। 40 लाख दिल्यानंतर ते म्हणाले की 1 शून्य मी जोडावं। मी एका गिरणी कामगाराचा मुलगा, माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार। तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही। माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला 10, रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला 1400 रुपये। मी अशी घोषणा करत नाही, वेळ पडली तर घरदार विकून सामाजिक काम करण्याची सवय लागली आहे। चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा, आम्ही एवढ्या घरात राहायचो। आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे 2च खोल्या होत्या, 2। आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो, विचार करा। म्हणजे आम्ही पण फार काही वरनं पडलेलो नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही। आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली ती गोष्ट पण आम्ही पण अतिशय प्रशांत ते वर्षामधल्यावर जायला तर पाहिलंही नसायचं, ते सांगाड होतं त्याच्यावर आम्ही पाय ठेवून जायचो।